तुम्ही मला हे काळं काळं काय बनवलं हिनी, तर चला आज सांगते. आज व्लॉग नसून आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करते. हे काळं काळं काय नसून हे आहे बीटरूट आणि मी बनवते आज बीटरूटचा हलवा. मी ते 3 मीडियम साईजचे बीटरूट किसून घेतले आहेत आणि त्याच्यामध्ये आता तूप टाकून घेते. तुपामध्ये छान असं परतून घ्यायचं 1-2 मिनिटं. त्याच्यानंतर वाटीमध्ये थोडीशी वाटीला कमी अशी साखर टाकून घेते मी. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही वाटीवरूनही टाकू शकता, जास्त गोड हवं असेल तर. साखर टाकली, आता परतून घेऊया 1-2 मिनिटं. परतून झालं की परत झाकण लावून ठेवायचं. याच्यामध्ये आपण पाणी ऍड करायचं नाहीये, कारण साखर टाकलेली असते त्याचं ते पाणी सुटतं. त्याच्यामध्ये बीटरूट असतं ते शिजून जातं. त्याचं पाणी साखरेचं आटलं की थोडंसं आपण इथे दूध टाकून घेऊया. दुधामधलं पाणी आटतंय तोपर्यंत आपण इथे ड्रायफ्रुट्स कट करून घेऊया. वेळेचा सदुपयोग होतो तेवढाच. त्याच्यानंतर हे ड्रायफ्रुट्स यामध्ये टाकूया आणि थोडेसे चिंगूसपणा करून ड्रायफ्रुट्स असे राखून ठेवायचे. मी जसे प्लेटमध्ये आता राखून ठेवले तिथे पहा, कारण नंतर सर्व करताना आपल्या कामाला येतात. तयार आहे बीटरूटचा डिलिशियस हलवा. थँक्स फॉर वॉचिंग.